इंडिया आघाडीचं शिष्टमंडळ राष्ट्रपतींची भेट घेणार। मतदानानंतर काही दिवसांनी आयोगाकडून जाहीर करण्यात आलेल्या टक्केवारीत मोठी वाढ ही संशयास्पद, संजय राऊतांचं वक्तव्य। 15 मे रोजी पंतप्रधान मोदींच्या नाशिक आणि कल्याणमध्ये सभा। नाशिक, भिवंडी आणि कल्याणमध्ये लोकसभा मतदारसंघासाठी मोदींची सभा, तर मुंबईत रोड शोचं आयोजन। उद्धव ठाकरे आज शिर्डीचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या प्रचारासाठी सभा। संध्याकाळी 5 वाजता सभेचं आयोजन। आदित्य ठाकरे आज मावळ लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर। मावळ लोकसभेचे उमेदवार संजोग वाघेरे यांच्या प्रचारासाठी आदित्य ठाकरेंच्या कर्जत आणि उरणमध्ये सभा। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत नाशिकमध्ये बैठक। नाशिकचे महायुतीचे पदाधिकारी बैठकीला उपस्थित, मात्र मंत्री छगन भुजबळ यांची अनुपस्थिती। पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका जाहीर। मुंबई, नाशिक आणि कोकण विभागाचं 10 जूनला मतदान। नंदुरबारमध्ये 9 मे रोजी होणारी प्रियंका गांधींची सभा पुढे ढकलली। आता 11 मे रोजी गोव्याला पाडवी यांच्या प्रचारासाठी प्रियंका गांधींची सभा। स्थानिक नेत्यांची माहिती। पक्षांतर करणं, पक्षात विलीन होणं, पुन्हा पक्षातून बाहेर पडणं ही शरद पवारांची स्ट्रॅटेजी। निवडणुकीत प्रादेशिक पक्षाचे कार्यकर्ते आपल्यासोबत राहतात की नाही या भीतीनं शरद पवारांनी विलिनीकरणाचं वक्तव्य केलं। रावसाहेब दानवेंची प्रतिक्रिया। बारामतीला गेल्या असत्या तर त्या ठिकाणी सुनांना उभं राहण्याचा अधिकार नाही। मंत्री अनिल पाटलांचा नाव न घेता शरद पवारांवर टोला। बारामतीत जी निवडणूक झाली ती धनशक्ती विरुद्ध जनशक्ती। पुणे जिल्ह्यात 35 गुंडांना जेल बाहेर काढण्यात आलं, ते महायुतीचा प्रचार करतायत। रोहित पवारांनी साधला अजित पवारांवर निशाणा। महाराष्ट्रातून भाजप संपणार, जनता नरेंद्र मोदींचं सरकार पाडणार, नाना पटोलेंचं वक्तव्य। मी माझ्या राजकीय जीवनात खूप मोठी चूक केली, अमोल कोल्हेंना उमेदवारी देऊन खासदार केलं, आता ही माझी चूक सुधारा। पुण्यातील सभेत अजित पवारांची जनतेला साथ। शरद पवारांनी जे वक्तव्य केलं त्यात तथ्य आहे। 4 जूनच्या निकालावर सगळं अवलंबून आहे। शरद पवारांच्या वक्तव्यावर पृथ्वीराज चव्हाणांची प्रतिक्रिया। शरद पवारांनी कोणत्या पक्षात विलीन व्हावं हा त्यांचा प्रश्न, मात्र ते मूळ काँग्रेसचेच। शरद पवारांच्या विलिनीकरणाच्या वक्तव्यावर दीपक केसरकरांची प्रतिक्रिया। शरद पवार काँग्रेसमध्ये विलीन होतील तेव्हा भाजप कुठे असणार, देवेंद्र फडणवीसांच्या टीकेला नाना पटोलेंचं प्रत्युत्तर। बारामतीची निवडणूक होऊन गेली याचा आनंद, पवार कुटुंबात निवडणुकीवरून आरोप प्रत्यारोपाचे कलगीतुरे रंगले, हे काही आनंददायी चित्र नव्हतं, मंत्री छगन भुजबळांची प्रतिक्रिया। देशाला महासत्तेकडे नेण्याचं काम मोदी सरकार करते, 400 पारचा नारा पूर्ण करायचा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा निर्धार। फोटो काढून घरात बसून राज्य चालवता येत नाही, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर नाव न घेता टीका। सूर्य पश्चिमेकडे उगवला आहे का, अदानी आणि अंबानींविरोधात मोदी बोलतायत, त्यांना जे कॉन्ट्रॅक्ट दिलं ते परत घ्या, मावळ सभेत उद्धव ठाकरेंचं वक्तव्य। इंडिया आघाडीकडे ना नेता आहे ना नीती, मोदींकडे 10 वर्षाचा विकास आणि पुढील 25 वर्षाचा आराखडा, मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्याचा अर्थ, पाकिस्तानला ईद का जवाब पत्थर से, जालन्यातील सभेत अमित शहांचं वक्तव्य। हैदराबादमध्ये एमआयएम आणि काँग्रेस आहे, तुम्ही जर त्यांना मतदान केलं तर ते मत सरळ पाकिस्तानला जाईल, जो हिंदू हित की बात करेगा वही हैदराबाद में राज करेगा, नवनीत राणांचं वक्तव्य। विकासाच्या बाबतीत लोकांचा मोदींवर विश्वास नाही, आता मोदीजींची हवा राहिली नाही, पंतप्रधानांची एक्सपायरी डेट 4 जून आहे, रोहित पवारांचा मोदींवर हल्लाबोल। रेमडेसिवीर बनवणाऱ्या कंपनीला परवानगीसाठी भाजपनं डोनेशन्स घेतलं, ते औषधं घेऊन अनेकांचा मृत्यू झाला, रोहित पवारांचा गंभीर आरोप। चंदा दो धंदा लो ही भाजपची नीती, जगातील सर्वात मोठा स्कॅम हा इलेक्टोरल बॉन्ड, रेवण्णा राक्षस पळून गेला, केंद्र सरकार काही करू शकले नाही, विरारच्या सभेतून आदित्य ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना टोला। समोरच्या उमेदवाराप्रमाणे आम्हाला 500 रुपये देऊन लोक जमा करण्याची वेळ येत नाही, निलेश लंकेंची सुजय विखे पाटलांवर जोरदार टीका।
मरेन पण कमळ हात आणि धनुष्यबाण चिन्हावर लढणार नाही, महादेव जानकर यांचं वक्तव्य. स्वतःच्या पक्षाच्या चिन्हावर दिल्लीत जाणार, महादेव जानकरांनी व्यक्त केला विश्वास. स्वराज्य शक्ती सेनेच्या अध्यक्ष करुणा शर्मा लढवणार बीडमधून लोकसभा निवडणूक. करुणा शर्मा यांना मिळालं हिरा हे निवडणूक चिन्ह. यापूर्वी त्यांनी कोल्हापूरमध्ये निवडणूक लढवली होती. माळशेज घाटाच्या पायथ्याशी रंगली महायुतीच्या कपिल पाटील यांची चाय पे चर्चा. यावेळी शिवसेनेचे उपनेते प्रकाश पाटील, कुणबी सेनेचे प्रमुख विश्वनाथ पाटील आणि शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख सुभाष पवार यांच्यासह अन्य नेत्यांची उपस्थिती होती. ठाण्यातील शिवसेनेच्या पाचपाखाडी चंदनवाडी शाखेत शिवसेनेचे उमेदवार नरेश मस्केंचं शक्ती प्रदर्शन. या शाखेवर शिवसेनेत उभी फूट पडली होती. नक्षलवादी भागात असताना एकनाथ शिंदेंची सुरक्षा काढली, कारण त्यांना ठार मारायचं होतं. आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री करण्यासाठी हे करण्यात आलं. राजीव वाघमारेंचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप. तिसऱ्या टप्प्यात देशातील एकूण मतदानाची आकडेवारी 65%, तर राज्यातील मतदानाची एकूण आकडेवारी 63%. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात 71%, तर हातकणंगले लोकसभा मतदारसंघात 71% मतदान. कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची माहिती. मंगळवारी पार पडलेल्या मतदान प्रक्रियेत बारामती मतदारसंघात 56% मतदान. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत बारामतीच्या मतदानात 5% घट. ही 5%ची घट निर्णायक ठरण्याची शक्यता. सोलापूर लोकसभा मतदारसंघात 59% मतदान. 2019च्या तुलनेत मतदानाच्या टक्केवारीत वाढ. भाजपच्या राम सातपुते आणि काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांच्यात लढत. निवडणूक मतदान टक्केवारी कमी होते, त्याला शिंदे, फडणवीस, अजित पवार यांची दादागिरी जबाबदार. सुषमा अंधारेंची महायुतीवर टीका. अमळनेरच्या मेळाव्यात मतदानाआधीच अनिल पाटलांनी लावला गुलाबराव पाटील आणि गिरीश महाजनांना विजयाचा गुलाल. जळगावच्या उमेदवार स्मिता वाघ यांच्या प्रचारासाठी अमळनेरमध्ये भव्य मेळावा. कल्याणमध्ये महायुतीचे उमेदवार श्रीकांत शिंदेंची प्रचार रॅली. या रॅलीत हजारोंच्या संख्येनं कार्यकर्त्यांची उपस्थिती. कार्यकर्त्यांकडून जोरदार शक्ती प्रदर्शन. भिवंडी लोकसभेत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार सुरेश म्हात्रेंची भव्य बाईक रॅली. या रॅलीला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद. बाईक रॅलीला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित. विरोधात गद्दार असतील तर आपल्याकडे खुद्दार. ही लोकसभा निवडणूक म्हणजे दुसरा स्वातंत्र्य लढा. आता जाती धर्मात विष पेरलं जातंय. नवी मुंबईतील ठाकरे गटाच्या प्रचार सभेतून अभिनेते किरण मानेंचं वक्तव्य. कल्याणमध्ये श्रीकांत शिंदेंच्या मातोश्री आणि त्यांच्या पत्नी वृषाली शिंदेंनी घेतली दास परिवार सदस्यांची भेट. त्याचप्रमाणे दास समर्थकांसोबत अधिष्ठानाचं दर्शनही. जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार स्मिता वाघ यांच्या प्रचारासाठी देवेंद्र फडणवीस यांची पाचोरामध्ये सभा. सभेला गिरीश महाजन, किशोर पाटील, दिलीप वाघ यांच्यासह विविध पदाधिकाऱ्यांची उपस्थिती. महायुतीचे उमेदवार रवींद्र वायकर यांचं बाईक रॅलीच्या माध्यमातून मोठं शक्ती प्रदर्शन. वर्सोव्यात मनसेच्या नेत्या शालिनी ठाकरे आणि संजय निरुपम रॅलीमध्ये सहभागी. मुंबई दक्षिणमध्ये लोकसभेचे महायुतीचे उमेदवार राहुल शिवाळेंनी घेतली आप्पासाहेब धर्माधिकारींची भेट. धर्माधिकारी यांच्या रेवदंड्याच्या निवासस्थानी जाऊन शिवाळेंनी घेतला आप्पासाहेबांचा आशीर्वाद. इम्तियाज जलील यांनी घेतली शांतिगिरी महाराजांची भेट. बाबाजी भक्त परिवाराच्या पाठिंब्यासाठी भेट घेतल्याची माहिती. शांतिगिरी महाराज अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर पाठिंबा जाहीर करणार. विजय वडेट्टीवारांचं डोकं फिरलंय. पराभव दिसत असल्यामुळे त्यांच्या मानसिकतेवर परिणाम. अलीकडच्या काळात विजय वडेट्टीवार पाकिस्तानची भाषा बोलतात. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका. राज ठाकरेंनी मोदींना पाठिंबा दिल्याचा आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरेंना दुःख. चंद्रशेखर बावनकुळेंची टीका. लोकसभा निवडणुका संपता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका असताना मंत्री छगन भुजबळांचं सुतोवाच. कार्यकर्त्यांनी आत्तापासूनच कामाला लागा. भुजबळांच्या सूचना.
वरळीतून आदित्य ठाकरे निवडून आल्यास मी मिशा काढीन, गुणरत्न सदावर्तेंचं वक्तव्य. पंकजा मुंडेंच्या व्हायरल ऑडिओ क्लिप प्रकरणाची निवडणूक आयोगानं चौकशी करावी, बवियाचे उमेदवार बजरंग सोनावणे यांची मागणी. पालघर लोकसभा निवडणुकीत वाढवण बंदराचा मुद्दा पुन्हा एकदा तापणार, स्वतःच्या फायद्यासाठी वाढवण बंदराला दलालांचा विरोध. माहितीच्या प्रचार सभेत शिंदे गटाचे पालघर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रकाश निकम यांचा दावा. संजय राऊत त्यांच्या पक्षाची एकनिष्ठ नाही, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकरांची टीका. आमचं बंड स्वाभिमानासाठी आणि शिवसेनेच्या अस्तित्वासाठी होतं, दीपक केसरकरांचं वक्तव्य. बाळासाहेब थोरात यांनी संस्था काढून स्वतःसाठी पैसे कमावले. बाळासाहेब थोरात एक नंबरचे जातीय पुढारी. काँग्रेसचे माजी प्रवक्ते राजू वाघमारे यांची काँग्रेसच्या नेत्यांवर टीका. मवियाचे उमेदवार अमोल कीर्तीकरांना शेकडो तृतीयपंथीयांचा जाहीर पाठिंबा. तृतीयपंथीयांनी कीर्तीकरांची भेट घेऊन आपल्या समस्या त्यांच्या समोर मांडल्या. जिथे जिथे मनोज जरांगेंच्या सभा होतील तिथे तिथे आमचे मेळावे होतील. आम्ही ओबीसी आरक्षणाचं संरक्षण करणार आहोत, ओबीसी बहुजन पार्टीचे प्रकाश शेंडगेंचं वक्तव्य. जिल्ह्यावर 50 ते 60 वर्षांपासून नेतृत्व आहे म्हणणाऱ्यांना त्यांच्या घराकडे जाणारा नगर मनमाड रस्ता बनवता आला नाही. त्यांनी वैयक्तिक टिकाडेपणी करण्यापेक्षा विकासाच्या मुद्द्यावर बोलायला हवं, निलेश लंकेंचा सुजय विखेंना टोला. रावसाहेब दानवेंबरोबर मतभेद होते, पण देवेंद्र फडणवीसांच्या एका फोनवर आमच्यातील सर्व वाद मिटले, अर्जुन खोतकर यांचं वक्तव्य. महाराष्ट्रात 40 ते 45 तर गोव्यातील दोन्हीच्या दोन्ही उमेदवार निवडून येतील, केंद्रीय मंत्री नारायण राणेंना विश्वास. मुलुंडमध्ये नवीन धारावी होणार नाही, धारावीकरांचं धारावीतच किंवा आसपासच्या परिसरात पुनर्वसन करण्याची सरकारकडे मागणी. किरीट सोमय्या यांची पत्रकार परिषद घेऊन मागणी. शहरांची नावं बदलण्याच्या निर्णयाला न्यायालयानं आक्षेप घेतला नाही. जर कोणी याचा विरोध करत असेल तर तो न्यायालयाचा अवमान ठरेल, संभाजीनगरमधील मेळाव्यातून देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य. राहुल गांधींच्या संविधान बदलण्याच्या आरोपावरून आरपीआयचे निवडणूक आयोगाकडे तक्रार. भाजप सत्तेत आलं तर आरक्षण जाणार, घटना बदलणार, राहुल गांधींचे आरोप. राहुल गांधींच्या आरोपांविरोधात आरपीआयची निवडणूक आयोगाकडे तक्रार. मालेगाव स्फोट प्रकरणातील आरोपी लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांचा एनआय कोर्टात खळबळजनक दावा. कथित दहशतवादी कृत्यात सहभाग असल्याचं मान्य करण्यासाठी एटीएसचा दबाव. आरएसएस, विश्व हिंदू परिषद आणि योगी आदित्यनाथ यांच्यावर थेट आरोप करायचा दबाव असल्याची माहिती. आज दिवा आणि मुंब्रा भागातील काही क्षेत्रात 8 तास पाणी बंद राहणार. या काळात जलवाहिनीची आणि काही दुरुस्तीची कामं केली जाणार. दुरुस्तीचं काम झाल्यानंतर 2 दिवस कमी दाबानं पाणी पुरवठा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.